नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शेखरचा वाढदिवस आणि आम्ही आज जातो ॲपल स्टोअरमध्ये, म्हणून तेवढा एक्सायटेड आहे. आणि हे आहे मेट्रो स्टेशनवरून TRX मॉलमध्येच आतमधनंच रोड आहे जाण्यासाठी आणि खूप सुंदर त्यांनी बनवलेलं आहे. तर आम्ही आता एंटर झालेलो आहोत TRX मॉलमध्ये आणि आज आम्हाला घ्यायचं आहे शेखरसाठी मॅकबुक प्रो. तर त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत इकडे. आणि TRX मॉलमध्ये सगळ्या ब्रँडचे शॉप्स आहेत. एक असा ब्रँड नाही आहे जो TRXमध्ये नाही आहे, सगळेच शॉप्स आहेत. तर मग आम्ही आत्ता पोचलेलो आहोत, ॲपल स्टोअरच्या बाहेरच आहोत आणि इथे आहे आता समोर आहे ते ॲपल स्टोअर आहे आणि खूप सुंदर आहे. आम्ही पहिल्यांदा ॲपल स्टोअरला व्हिजिट केलं आहे. ह्याच्या आधी ॲपलचे प्रोडक्ट्स घेतलेत, पण ॲपल स्टोअरमध्ये आम्ही काही गेलो नव्हतो. तर आमचं हे फर्स्ट टाईम होतं आणि खूप छान होतं. 3 फ्लोअरचं हे स्टोअर होतं, भरपूर मोठं होतं, गर्दी पण भरपूर होती. लोक येत होते, शॉपिंग करत होते, जात होते, तेवढेच लोक परत आतमध्ये येत होते, बरीच गर्दी होती. मग आम्ही पण इथे घेतला मॅकबुक प्रो आणि एक घेतला मॅजिक कीबोर्ड माझ्या आयपॅडसाठी. आणि मग आम्ही इथे थांबलो थोडा वेळ, बघितलं फोन वगैरे, पण आम्हाला 2च गोष्टी घ्यायच्या होत्या. मग ते घेऊन आम्ही बाहेर पडलो. बहुत होंगे ना तुम? यस, बहुत. मी शेखरला विचारत होते की आज खुश तो बहुत होंगे ना तुम, त्यामुळे तो एवढा खुश होऊन बहुत म्हणत होता. आता चायनीज न्यू इयर आलेला आहे, त्यामुळे TRXमध्ये हे चायनीज न्यू इयरसाठीचं थीम डेकोरेशन केलेलं होतं, खूप सुंदर होतं आणि आम्ही तेच बघत होतो. खूप लोक पण तिथे फोटोज वगैरे काढत होते. आम्ही पण आमचे काही फोटोज काढले, मी काही व्हिडिओ शूट केले आणि मग तेच मी इथे अटॅच केलेले आहेत. इथे येऊन आम्हाला एक गोष्ट खूप छान बघायला मिळाली की इथे प्रत्येक फेस्टिवलसाठी असेच मॉल्समध्ये वेगवेगळ्या थीमचे डेकोरेशन्स असतात. दिवाळीला पण असेच खूप छान डेकोरेशन्स होतात. डेकोरेशन वगैरे बघून मॉलमध्ये इकडे तिकडे फिरून मग आम्ही कंटाळून एका ठिकाणी बसलो. मग मी बघितलं की बाबा जवळपास कुठे काही आईस्क्रीम वगैरे आहे का, तर बास्किन रॉबिन्स होतं. मग आम्ही गेलो बास्किन रॉबिन्समध्ये, मग दोघांनी पण आईस्क्रीम खाल्ली आणि मग ठीक आहे. आम्ही तर काही केक वगैरे तर नाही घेतला, कारण आम्ही शुगर जास्त खात नाही आणि इथे शुगर फ्री केक मिळणं आम्हाला माहिती नाही कुठे मिळू शकतं वगैरे. मग त्यामुळे आम्ही ठरवलं की ठीक आहे, बास्किन रॉबिन्समध्ये शुगर फ्री आईस्क्रीम मिळेल. मग आम्ही तीच खाल्ली आणि यांचा पण हा एरिया खूप छान यांनी बनवलेला होता सेलिब्रेशनसाठीचाच. मग माझा व्हिडिओ तर कोण शूट करत नव्हतं, मग सो माझा मीच व्हिडिओ शूट केला. आईस्क्रीम खाऊन मग आम्ही मेट्रोनी आलो UPMच्या स्टॉपवरती आणि मग इथून आम्हाला घरी जाण्यासाठी इथनं बस पकडावी लागते. सो मग आम्ही आता आमच्या बसचा वेट करत होतो आणि आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत. आणि आम्ही आता बसमध्ये बसल्यावरती 5 ते 7 मिनटातच आम्ही आमच्या सोसायटीच्या खाली येतो. आणि मग इथे शेखर माझं कार्ड दाखवते. हे कार्ड माझं कन्सेशन कार्ड आहे, स्टुडंट कन्सेशन कार्ड. आणि इथे घराजवळच ना एक खूप सुंदर हिंदू टेम्पल आहे. आम्ही आत्तापर्यंत तर गेलो नाही आहे आतमध्ये, बाहेरूनच बघितलं आहे, पण खूप सुंदर आहे. इथं लग्न वगैरे पण होतात. मे बी आम्ही 1-2 वेळा बघितलं आहे की त्या मंदिराला सजवलेलं वगैरे आहे आणि लग्न चालू आहे असं काहीतरी. आणि बघू, जाऊ कधीतरी त्या मंदिरात पण. आणि मग घरी येऊन बघितलं तर वेदर खूप सुंदर झालेलं होतं. पाऊस बारीक सुरू झाला होता, पण म्हटलं थँक गॉड घरी आल्यानंतरच पाऊस सुरू झाला, ते चांगलं आहे. मग नंतर पाऊस बराच मोठा सुरू झाला आणि मग मी पण बाल्कनीत थांबून थोडा वेळ पावसाचा आस्वाद घेतला आणि मग आम्ही केलं अनबॉक्सिंग आमचे जे नवीन प्रोडक्ट्स घेतलं त्याचं. तर मी घेतलेलं आहे माझ्यासाठी मॅजिक कीबोर्ड आणि मी त्याचंच अनबॉक्सिंग इथे करते आहे. तर मला खूप दिवसापासून हे घ्यायचा होता. आयपॅड तर घेतला होता, पण कॉलेजमध्ये मी लॅपटॉप कॅरी करायचं अवॉइड करते, ओझं खूप आहे लॅपटॉपचं. मग त्यामुळे म्हणते की ठीक आहे, आयपॅडच माझ्यासाठी कन्व्हिनियंट आहे. मग त्यामुळेच मग हे घ्यायचंच होतं मला बऱ्याच दिवसापासून.
इथे मी माझ्या आयपॅडला तो नवीन कीबोर्ड अटॅच केलेला आहे आणि खरंच खूप सुंदर वाटत होता. एकदम स्मूथ आहे, जसं की लॅपटॉपच वापरतो आपण असं फील देतं. छान वाटत होतं. आता बारी आहे सेकंड हँड बॉक्सची, तर ते पण मीच केलं आणि ते खूप जड बॉक्स होता. त्या पिशवीतनं बाहेर निघतच नव्हता आणि पकडायला पण खूप जड होता. अथक परिश्रमानंतर फायनली मी तो बॉक्स बाहेर काढला आणि मग अनबॉक्सिंग केलं. आमचा आधीचा जो मॅकबुक होता तो होता सिल्वर कलरचा, पण ह्यावेळेस आम्ही ठरवलं की नाही आपण ब्लॅक घेऊया आणि खरंच ब्लॅक कलर खूप सुंदर होता. आणि मग इथे मी मॅकबुक सुरू केला. मग त्यानंतर आम्ही फायर क्रॅकर्स बघितले. माहिती नाही कोण उडवत होतं, पण म्हटलं की शेखरला तुझा बड्डे आहे म्हणून कोणीतरी उडवतं. आज आपण खूप शॉपिंग केली आहे त्यामुळे उडवत असेल असं त्याला म्हटलं. आणि मग बराच वेळ ते चालू होता. आम्ही बघितलं, एन्जॉय केला आणि आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला जर व्लॉग्स बघायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.